नमस्कार, ते माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्रीकांत दादा सौंदरकर आलेत. त्यांची ओळख सांगायची झाली तर ते पुणे अक्कलकोट पुणे सेवा यात्रा या संस्थेचे संस्थापक आहेत. गेले 25 वर्ष वारी चालू आहे. पहिले 12 वर्ष तर दर महिन्याला होती, अच्छा. पण आता आपण 3-3 महिन्यांनी घेतो. ते आज गायतपर्यंत चालू आहे. आता जूनमध्ये वारी आहे, नंतर सप्टेंबरमध्ये, डिसेंबर. काकांच्या संस्थेने हे एक पुस्तक छापलेलं आहे ज्याच्यात सगळ्या प्रकारच्या आरत्या आणखीन बाकी सगळे स्तवन स्तोत्र सगळं हो आहे. हो. तर काका आज ना आपण इकडे असे एक आपल्याला हे भाग्य लाभले आहे की काकांना एक फोन लावला, काकांनी सांगितलं की मी पुण्यात आहे आणि मी येऊ शकतो. तर आज ते माझ्या घरी आलेत. काकांचे चरणलाभ आम्हाला भेटले. काका स्थायिक पुण्यामध्ये, पण आता काही वर्ष नरभे नावाचं एक गाव आहे नेवळे फाटापासून गणपतीपुळे रोडवरती रत्नागिरीमध्ये, तर काका आता तिकडे असतात. ते काही कारणास्तव पुण्यात आले म्हणून आज आपली त्यांच्याशी भेट झालेली आहे. तर काका, हे जे हवन केलं जातं अथर्व शीर्षावरती, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. पान 17 आहे. हां. स्वामी अथर्व, जसं गणपतीचा अथर्व शीर्ष आहे तसं हे स्वामींचं अथर्व शीर्ष आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जो फॉर्मॅट बनवलेला आहे तो इस्लामपूरचे एक अमेरिकर महाराज आहे आणि अनेक काही वेदशास्त्र पंडित आहेत, त्यांनी हा फॉर्मॅट बनवलेला आहे. त्याप्रमाणे त्याचं 17 आवर्तने केलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण काळे तिळे आणि पांढरे सातू वापरतो. वास्तविकता काळे तिळे हे 10व्या 13व्याला वापरतात. ह्याच्यामध्ये ते वापरण्याचा उद्देश त्यांचा असा आहे की तुमच्या घरातले जे पूर्वज आहेत त्यांची कृपादृष्टी तुमच्या घरावरती राहावी म्हणून ते आपण काळे तिळ वापरलेत. आणि पांढरे सातू हे देव खुश राहण्यासाठी, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण गाईच्या तुपामध्ये केले आणि त्याची 17 आवर्तनं आपण हवनामध्ये करतो. ते जे काय हवन करतो ते त्याचे 17 आवर्तन आहे. आणि अशा पद्धतीने त्या अथर्वशीर्ष चं जे हवन झाल्यानंतर घरामध्ये एक प्रकारची ऊर्जा तयार होते. आणि जसं शिवपुरीला, अक्कलकोटला शिवपुरी आहे, तिथं सकाळ संध्याकाळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही वेळेला तिथं अग्निहोत्र केलं जातं. तसं हे थोडंसं हे वेगळं म्हणता येईल. ते मग त्यांचं ते अग्निहोत्र वेगळं आहे, पण जसं आपण हे घरात सामान्य व्यक्तीला करता यावं म्हणून मी हे थोडक्यामध्ये प्रत्येकाच्या घरी मी शिकवलेलं आहे ऑलरेडी. आता मी काही शिकवायला जात नाही, तब्येतीमुळे मी काही कुठं जात नाही. पण आज तुमच्याकडे प्रथमच मी हे लास्ट मुमेंटला करतो आहे. पण ठीक आहे, ह्याच्यामुळे हवनाचं महत्त्व काय ह्याच्यामध्ये की तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी ती दूर होती आणि हवनामुळे तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते. म्हणजे प्रत्येक घरामध्ये काही नाही, कोण आजारी असतं, कोण काय असतं, मग हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात. असं ह्या हवनाचं इतकं महत्त्व आहे. आणि हे जेणेकरून जास्तीत जास्त तुम्ही जर पौर्णिमेला केलं तर त्याचे रिझल्ट खूप छान मिळतात. आणि नरबेला कदाचित केलं तरी हरकत नाही, पण पौर्णिमेला त्याचे रिझल्ट खूप. आम्ही आम्ही स्वामींच्या घरी जिथं घर बांधले नरबे फाट्यावरती, तिथंसुद्धा आम्ही दर पौर्णिमेला ह्याचं हवन करतो. तुम्हाला जर प्रत्यक्षिक बघायचं असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नरबेला अनेक भक्त येऊ शकतात तिथं, किंवा तिथं आपण अभिषेक पण करतो. दर गुरुवारी अभिषेक असतो. तो अभिषेक कसा करायचा आहे, अभिषेकाचं सुद्धा अष्टोत्तर नामावली आहे. हे प्रत्येक मंत्राचा अर्थसहित एक पुस्तक आहे. ते जरी तुम्ही वाचले की तुम्हाला त्या मंत्राचा महत्त्व कळेल तुम्हाला. तर असे ओम दिगंबराय नमः, ओम स्वानंदबराय नमः असे जे 178 नामावली, त्याचं काय आहे की ज्यावेळी तुम्ही मंत्र उच्चार करता त्यावेळी त्याचे वेव्ज जे आहेत त्या दुधामध्ये, तुम्ही दुधाचा अभिषेक केला तर त्या दुधामध्ये उतरतात. जर पाण्याचा अभिषेक केला तर पाण्यामध्ये उतरतात. आणि ते जर दूध किंवा पाणी तुम्ही प्राशन केल्यानंतर आपला अंतरंग शुद्ध होतो. अंतरंगामध्ये चांगले विचार येतात, की वाईट विचार येत नाही. ह्या सगळे त्याचे फायदे आहेत. पण केलं तर आहे, नाही केलं तर काही. आणि एक असा एक प्रश्न होता की कुठलीही पूजा किंवा हवन वगैरे करायचं झालं तर एक ॲव्हरेज खर्च 12 ते 15,000 रुपये असतो. काय काय ठिकाणी सगळ्या सामग्री पकडली, सगळ्यांना बोलवून जेवण वगैरे घातलं तर 20-25 हजार जातो. म्हणजे तो एका ॲव्हरेज व्यक्तीचा, कोकणातल्या व्यक्तीचा
अर्धा महिन्याचा पगार एका पूजेमध्ये त्या विधींमध्ये जातो. तर काकांना रिक्वेस्ट केली की तुम्ही हे आज आम्हाला प्रात्यक्षिक दाखवा, हे कसं केलं जातं. म्हणजे तुम्ही स्वतः घरी करू शकता. जे पुस्तक आहे, पुस्तकाची जर फिजिकल कॉपी मिळता नाही आली तर तुम्ही PDF devmaza.com/PDF वरनं डाउनलोड करून बघा. त्याच्यात तुम्ही पाहिजे तर प्रिंटआउट काढून घ्या, तुम्हाला ती सगळी माहिती एकत्र भेटेल. चांगल्या क्वालिटीचं PDF प्रिंटआउट्स आहेत. त्याचा एक मेन दुसरा असा आहे की तुमच्या घरी पॉझिटिव्हिटी येणार, पण त्याचबरोबर खर्च किती येतो. तर काका आता मी थोडंसं कॅल्क्युलेशन्स केले, काल मी सगळे सामान आणले आणि प्रत्येकाचा किती अंदाजे खर्च आला त्याचं सगळं लिहिलं. तर ॲव्हरेज अराउंड 500 रुपयामध्ये हा विधी पूर्ण करू. म्हणजे त्याच्यामध्ये 500 मधले तर अर्धा तर तुपातच जातो, अर्धा लिटर तूप. तर ही गोष्ट घरी नक्की करून बघा. प्रोसेस काय आहे ती आज तुम्हाला सगळी दाखवली जाणार. तुम्ही घरी करा. तुम्हाला काही रिझल्ट्स आलेत तर तुमचे जे नातेवाईक आहे, मित्रमंडळी, त्यांना सांगा की बाबा मी असं असं केलं, मला हे रिझल्ट आले. आणि कसं आहे काका की केलं, फायदा झाला, अजून करा. आणि आहे ते फक्त पौर्णिमा ते पौर्णिमा. आज पौर्णिमा नाही आहे, पण आज काका अवेलेबल आहे, ती आमच्यासाठी पौर्णिमाच आहे. म्हणून आज हा होतो चालू. तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यात पूर्ण सगळे स्टेप्स काका स्वतः समजावून सांगणार आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामी अथर्वशीर्षाचं हवन करणार आहोत. त्याप्रमाणे ही पूजा इथं मांडलेली आहे. पूजा दाखवा त्यांना. खाली विटा ठेवलेल्या आहेत आणि विटावरती होमकुंड ठेवलेले. त्याच्यावर होमकुंड ठेवायच्या आधी आपण गोमूत्र शिंपडून ते पवित्र करायचं आहे. आणि आतमध्ये 4 गवऱ्या मांडलेल्या आहेत आणि संविधा ठेवलेल्या आहेत. आणि पुढच्या बाजूला आपण 5 फळं आणि नैवेद्य म्हणून गुळ खोबरं ठेवलेलं आहे. आणि डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवलेला आहे आणि उजव्या हाताला जे 5 फुलवाती ठेवलेत, त्या 5 फुलवाती पेटून तो आतला अग्नी पेटवायचा आपल्याला. त्याप्रमाणे आता पुढची काय पूजा आहे ती आपण नंतर दाखवू. 5-6 काढा तुम्ही. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर स्वामी समर्थाय नमः. ओम श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. 5-17 काढ. श्री गणेशाय नमः. ओम श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ध्यानं ध्याय शान्तं प्रशान्तं कमलशयनं योगिराजं दयालुं देवमुद्रनस्तं विमलतेनुं मध्यहास्यं कृपालुं सद्यो ध्यानमात्रो हरितच सकला पापजालौघराशितं भक्तानां निवासोदयति संविदानन्द केवलानन्दकन्दं. श्रीमत् स्वामी समर्थ अथर्वशीर्ष प्रारंभते. हरि ओम. ओम नमः श्री स्वामी समर्थाय परमहंसाय दिव्य रूपधारिणे. ओम नमः प्रत्यक्षं दत्तात्रयात्मने. ओम नमः श्रीपाद श्रीवल्लभावतारधारिणे. ओम नमः श्रीमन्नरसते अवतारधारिणे. ओम नमः गाणगापुरादिनानां क्षेत्रनिवासिने. ओम नमः अंबिकानगरे अवतारिणे. ओम नमः कर्दली निवासिने. ओम नमो दूताय स्वेच्छाचारिणे. ओम नमः जानबाहवे. ओम नमो योनि संभवे. ओम नमः कैवल्यानंद सच्चिदानंद स्वरूपिणे. त्वत्परं तत्त्वमयाः. ओम तत्त्वमस्यादि महावाक्यै सम्बोधिताः. त्वं पृथिव्यादिदीप पंचमहाभूता स्वरूपाः. त्वमष्टधा प्रकृति पुरुषात्मकाः. त्वं मूलाधारादिशक्तिदैवत्मकाः. त्वं चराचर साक्षी. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयाः. त्वं पूर्णानन्दमयोऽसि.
त्वं ब्रह्मज्ञे सम्पूजिताः त्वं प्रत्यक्षं कैवल्यमसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि सर्वजगदं तत्त्वजायते सर्वजगदं द्विविद्येते सर्वजगदं द्विलीयते त्वामहं ध्यायामि नित्यं प्राचां पाहि प्रतिजां पाहि दक्षिणास्यां पाहि उत्तरास्यां पाहि ऊर्ध्वात् पाहि अधस्तात् पाहि सर्वतः पाहि पाहि मां भयभयस्त्राहि संसार महाभयानोद्धर शरणो गतोऽस्मि त्वात्माम् ॐ दत्तात्रय विद्महे ॐ परमहंसाय धीमहि ॐ तन्न स्वामी प्रचोदयात् अजानबाहुं गौरांगं दिव्यकौपीनधारणं तुलसी बिल्व पुष्पादि अष्टगंधे संपूजितं भक्तोद्वारकवृतस्मरणे भक्ततारकं ध्यायामि हृदयकासे सच्चिदानन्दरूपिणम् ॐ स्वामी समर्थ इति महामन्त्राः महाभया विनाशकाः नादानुसंधाने स्वामी जप्ता पापजाल प्रणश्यति स्वस्वरूप संधाने स्वामी जप्ता सच्चिदानंद प्राणोक्ति आत्मसाक्षात्कारो भवति नमाम्यहं दिव्यरूपं जगदानंददायकं महायोगेश्वरं वन्दे ब्रह्मा विष्णु महेश्वरं शक्ति गणपति चैव सर्वदेवमयं भजेत कृपालुं भक्तवरद वन्दे सर्वसाक्षिणम् ओम शांति शांति शांतिः सुशांतिर्भवतु ओम अवधूत चिंतन दत्त रूपिणे श्री स्वामी समर्थार्पणमस्तु सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु क्वचित् ज्ञानी मा भवेत्. पान दोघांनी हात जोडत. श्री महागणपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. श्री उमामहेश्वराभ्यां नमः. सची पुरंदराभ्यां नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. श्री उमामहेश्वराभ्यां नमः. मातृपितृ चरणकमलाभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आता 3 वेळा आचमन करा, चौथ्या वेळी खाली सोडा. ओम केशवाय नमः. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. खाली सोडा, हात जोडा. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम अनोक्षजाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम हरये नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. ओम विष्णवे नमः. ओम अपवित्राः पवित्रो वा सर्वावस्थागतोऽप्यः यः स्मरेत पुण्डरीकाक्षं सभायन्तरं शुचिः. ओम स्वस्ति न इन्द्रो रुद्रश्रवाः. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नक्षत्र अरिष्टनेमिः. स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. उजव्या हातात घ्या, मी सांगतो ते म्हणा. मम आत्मनाः स्मृतिस्फूर्ति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ सर्वारिष्ठ निर्वाणार्थे स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य धनधान्य पुत्र पौत्रादि वृद्ध्यर्थ पारमार्थिक उन्नति प्राप्त्यर्थ यथामिलित उपचारासहित श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष अहम हवनम करिष्ये. 3 वेळा पाणी सोडा, त्याच्यावर खाली सोड. कापूर नका लावू. कापूर नका लावू.
मुखम तेजाः समजाता अग्निदेवस्तु ब्रह्मणाः जगत्सृष्टिस्वरादिनं ब्रह्म वयं गंधम पुष्पम फलम समर्पयामी. तुम्ही त्या अग्निदेवतेची पूजा करा, हळद कुंकू अक्षता व्हा आणि तुम्ही 5 विड्यांवर पाणी सोडा आणि त्या नारळावर पाणी सोडा. 5 विड्यांवर पाणी सोडा. ओम जुष्टोदमुनाथिदीर्णम इमं नैवेद्यं पाय विद्वान विश्वाग्निव्योज्य विहत्या शत्रु यथा महाबरा भोजनानि अग्निमिहिता होता निशिता दप्ता सुपर एता भवनाः. ओम ताम रोदसी विश्वेम्ने यजामहे सोमनसाय देवान. तर तो अग्नी मध्यभागी ठेवा. कापूरला वर उचलतात, गौऱ्यात थोडे वर. ओम अग्ने शुष्यकृते स्वाहा शुष्यकृते अग्ने इदं न मम. ओम प्रजापते स्वाहा प्रजापते इदं न मम. ओम इंद्राय स्वाहा इंद्राय इदं न मम. ओम अग्ने स्वाहा अग्ने इदं न मम. ओम सोमाय स्वाहा सोमाय इदं न मम. ओम भुवः स्वाहा अग्ने इदं न मम. ओम भुवः स्वाहा वायवे इदं न मम. ओम स्वस्वाहा सूर्याय इदं न मम. पान 20 करा. 20 नंबरचं पान करा. पहिला पॅराग्राफ दोघांनी म्हणायचं. काका जरा ह्याच्याबद्दल सांगा. याच्याबद्दल सांगा जरा. हां, ते आपण हे आता काळे तीळ आणि पांढरे सातू घेतलेले आहेत, त्याची 17 आवर्तन आपण करणार आहोत. आणि त्याप्रमाणे मी आता तुम्हाला सांगेन त्याप्रमाणे तुम्ही स्वाहा म्हणल्यानंतर ते मधल्या ह्या 3 बोटात धरायचं आणि 3 बोटातून तुम्ही ते स्वाहा म्हणल्यानंतर तिथं मध्यभागी हवन करायचं. ठेवा खाली तिथे. पण पहिला पॅराग्राफ पान 20 काढा. 20 वरचा पहिला पॅराग्राफ तुम्ही दोघांनी म्हणायचं. पहिला पॅराग्राफ म्हणा दोघांनी. ध्यानं ध्याये शांतं प्रशांतं कमलश्वेनं योगिराजं दयालुं देवमुद्रनस्तं विमलतेनुं मध्यहास्यं कृपालुं सद्यो ध्यानमात्रो हरित च सकला पापजालौघराशिनं भक्तानां निवासो जयति सविद्यत् केवलानन्दकन्दम्. ओम श्रीमत् परमहंस प्रवराजकाचार्य अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. आता इथून आपण 17 आवर्तन करणार आहोत. मधल्या 3 बोटात तुम्ही हे तीळ आणि सातू घ्या. स्वाहा म्हणल्यावर टाका, तोपर्यंत टाकू नका. ओम द्राम दत्तात्रय नमः स्वाहा. ओम नमः श्री स्वामी समर्थाय परमहंसाय दिव्यरूपधारिणे प्रत्यक्षं दत्तात्रयात्मने स्वाहा. ओम नमः श्रीपाद श्रीवहोतारधारिणे श्रीमन्नरसिंहावतारधारिणे स्वाहा. ओम नमः गंगापुरा दीनानाथ निवासिने अंबिकानगरे अवतारिणे कर्दली निवासिने स्वाहा. ओम नमो दूताय स्वेच्छाचारिणे अजानुभावे अयोनि संभवे कैवल्यानंद सच्चिदानंद स्वरूपिणे स्वाहा. ओम त्वं परमयाः स्वाहा. ओम तत्त्वमस्यादि महावाक्यै संबोधिताः त्वं पुरुषोदीत पंचमहाभूता स्वाहा. ओम त्वमस्यदा प्रकृति पुरुषात्मकाः त्वं मूलाधारादि षड्दैवात्मकाः स्वाहा. ओम त्वं चराचर साक्षी त्वं ज्ञानमयो विज्ञानमयः स्वाहा. ओम त्वं पूर्णानन्दमयोऽसि त्वं ब्रह्मज्ञे सम्पूजिताः त्वं प्रत्यक्षं कैवल्यमसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि स्वाहा. ओम सर्वजगदं तत्त्वजायते सर्वजगदं विद्येते सर्वजगदं लीयते त्वामहं ध्यायामि नित्यं स्वाहा. ओम प्राचां पाहि प्रतिचां पाहि दक्षिणास्यां पाहि उत्तरास्यां पाहि ऊर्ध्वदात् पाहि अधस्तात् पाहि सर्वतः पाहि पाहि मां स्वाहा. ओम भय भयत्राहि संसार महाभयानोद्धर कर
शरणो गतोऽस्मि त्वात्मां स्वाहा। ओम ॐ दत्तात्रेय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नः स्वामी प्रचोदयात् स्वाहा। ॐ अजानबाहुं गौरांगं दिव्यकौपीनधारणं तुलसीबिल्वपुष्पादि अष्टगन्धे सम्भूषितं स्वाहा। ॐ भक्तद्विजस्मरणे भक्ततारकं ध्यायामि हृदयकासे सच्चिदानन्दरूपिणं स्वाहा। ॐ द्रां दत्तात्रेय नमः स्वाहा। आता दुसरे कोण कोण घरात आहेत बसणारे? आणि काका हे 17 आवर्तनं किती हे घ्या. वेळा करायची असतात? तू मिक्स कर. 17 वर्तन असं 5 वेळा करतात जनरली. आता घरामध्ये किती लोक आहेत त्याच्यावरती ते अवलंबून आहे. मधल्या 3 बोटामध्ये घ्यायचं आणि स्वा म्हणल्यानंतर टाका. हां बस बस. ओम द्राम दत्तात्रेय नमः स्वाहा. ओम नमः श्री स्वामी समर्थाय परमहंसाय दिव्यरूपधारिणे प्रत्यक्षं दत्तात्रेयात्मने स्वाहा। ओम नमः श्रीपाद श्रीवल्लभावतारधारिणे श्रीमन्नरस्वती अवतारधारिणे स्वाहा। ओम नमः गाणगापुरादिनानाथ निवासिने अंबिकानगरे अवतारिणे कर्दली निवासिने स्वाहा। ओम नमो दूताय स्वेच्छाचारिणे अजानभावे अयोनि संभवे कैवल्यानंद सच्चिदानंद स्वरूपणे स्वाहा। ओम त्वम्बरत्मयाः स्वाहा. ओम तत्त्वमस्यादि महावाक्यै सम्बोधिताः त्वं पृथिव्यादिदीपपञ्चमहाभूता स्वरूपाः स्वाहा. ओम समस्तदा प्रकृति पुरुषात्मकाः त्वं मूलाधारादिशचक्रदैवत्मकाः स्वाहा. ओम त्वं चराचर साक्षी त्वं ज्ञानमयो विज्ञानमयाः स्वाहा. ओम त्वं पूर्णानन्दमयोऽसि त्वं ब्रह्मणे सम्पूजिताः त्वं प्रत्यक्षं कैवल्यमसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि स्वाहा. ओम सर्वजगदं तत्त्वजायते सर्वजगदं ते विद्येते सर्वजगदं ते लीयते त्वामं ध्यायामि नित्यं स्वाहा. ओम प्राचां पाहि प्रतिचां पाहि दक्षिणास्यां पाहि उत्तरास्यां पाहि ऊर्ध्वात् पाहि अधस्तात् पाहि सर्वतः पाहि पाहि मां स्वाहा. ओम भयभयत्राहि संसार महाभयानोद्धरधर शरणागतोऽस्मि त्वात्मां स्वाहा. ओम दत्तात्रेय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नः स्वामी प्रचोदयात् स्वाहा. ओम अजानबाहुं गौरांगं दिव्यकौपीनधारणं तुलसीबिल्वपुष्पादि अष्टगन्धे सम्भूषितं स्वाहा. ओम भक्तद्विजस्मरणे भक्ततारकं ध्यायामि हृदयकासे सच्चिदानन्दरूपिणं स्वाहा. ओम द्रां दत्तात्रेय नमः स्वाहा. ठीक आहे. त्यात आता वाटा एकत्र कर. वाटी एकत्र करायचं. मी मंत्र म्हणतो तो दत्तयागातला मंत्र आहे. तुम्ही कंटिन्युअस पूर्ण आहुती चालू द्यायची. म्हणजे पूर्ण आहुती द्यायची आहे आपल्याला. ते नॉनस्टॉप टाकायचं. हवं ना? ते आहे ते सगळं संपवायचं. ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा. कंटिन्युअस चालू ठेव एकदम. थांबू नका अजिबात. ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा. ओम दत्तात्रेय विद्महे आपल्याला पूर्ण आहुती जास्त द्यायची. गेला जास्ती घ्या. ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा. ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त. थांबू नका. नॉनस्टॉप दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा. ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा. ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा. ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा. ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा. ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा.
ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा ओम दत्तात्रेय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा. आता शेवटचा पॅरेग्राफ तुम्ही म्हणायचं. पुस्तक द्या. पान नंबर 22. पान 22 काढा. पान. ओम स्वामी समर्थ इति महामंत्राः महाभया विनाशकाः नादानुसंधाने स्वामी त्यक्ता पापजाल प्रणश्यति स्वस्वरूपसंधाने स्वामी त्यक्ता सच्चिदानंद प्राणोति आत्मसाक्षात्कार भवति. नमाम्यहं दिव्यरूपं जगदानन्ददायकं महायोगेश्वरं वन्दे ब्रह्मा विष्णु महेश्वरं शक्ति गणपति चैव सर्वदेवमयं भजेत कृपाळुं भक्तवरदं वन्दे सर्वसाक्षिणम्. ओम शांति 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 शांतिर्भवतु. ओम अवधूत चिंतन दत्त रूपिणे श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु क्वचित् ज्ञानी मा भवेत्. काही प्रसाद वगैरे असेल? आहे का मिठाई खडीसाखर किंवा असेल तरी खडीसाखर चालेल. असेल तरी चालेल. मी सांगेल तेव्हा पाणी ओळा. ओम चंद्रमामंसो जातस्वक्षोः सूर्यो अजायतं मुखादिर्निश्च प्राणाद्वायोरजायत नैवेद्यं गृहतां देवं भक्तिमे हलचलां कुरु ऐप्सितं वरं देहि परं त्वं चं परां गतिं. शर्कराखंड खाद्यानि दधिक्षीरदूतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृहतां. नैवेद्यार्थे पंचामृतं नैवेद्यं गुडशर्करा तदीपै शर्करा शर्करायुक्त खाद्यं च विविधानि खाद्यं च समर्पयामि. श्री स्वामी समर्थ नमस्करोमि. पाणी ओवाळात. ओम प्राणान् स्वाम अपानान् स्वाम व्यानान् स्वाम उदानान् स्वाम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणेन स्वाहा. मद्यपानीं समर्पयामि. पुनश्च नैवेद्यम्. ओम प्राणान् स्वाम अपानान् स्वाम व्यानान् स्वाम उदानान् स्वाम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणेन स्वाहा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालं समर्पयामि. मुखप्रक्षालं समर्पयामि. दक्षिणार्थे श्रद्धा सबुरीति दक्षिणा किंचित व्यावहारिक द्रव्यं च समर्पयामि. श्री स्वामी समर्थ नमस्करोमि. श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. आता काका ही प्रोसेस झाली. आता पुढे काय करायचं असतं? पुढे तुम्ही नंतर मग महाराजांना महाप्रसाद दाखवा आणि त्याच्या आधी आरती करून घ्या आणि आरती झाल्यानंतर तुमची ही पूजा संपन्न झाली. आणि काका याच्यामध्ये जी आता विभूती बनणार त्याचं काय करायचं? विभूती तुम्ही इतर भक्तांना लावू शकता, जे घरामध्ये चारी कोपऱ्यामध्ये सोडू शकता आणि राहिलेली विभूती तुम्ही झाडामध्ये टाकू शकता. काका आता आपण हे केलेलं हवन केलेलं थोडेसे 2-3 प्रश्न होते. एक की डायरेक्शन कुठल्यामध्ये बसायचं आहे ज्याने हे करायचं? पूर्व पश्चिम जनरली हे करतं, दक्षिणेकडे तोंड करून बसू नका. दुसरं की किती आवर्तन? हे 17 आवर्तन आहेत. हे 17 आवर्तन आहेत. आणि ते किती वेळा करायचं असतं? असं घरामध्ये आता समजा 5-25 वगैरे 5 वेळा करायचं आणि 5व्या वेळेला पूर्ण आहुती देऊन ते संपून टाकायचं. आणि दुसरं की पुस्तकामध्ये 17 लिहिलेली आहे आणि दुसऱ्या पानावरती ते दिलेलं आहे, म्हणजे जितके वेळा 5 वेळा केल्यानंतर शेवटचं पान वाचायचं आहे. शेवटचं म्हणजे आपण हे करतो, पूर्ण आहुती देतो ना. हो, तो पूर्ण आहुतीचा जो मंत्र आहे तो दत्तयागातला मंत्र आहे. तो हे करून तुम्ही ते जे काय आता आपण तीळ आणि सातू आहे आणि तूप हे सगळं संपवायचे, शिल्लक काही ठेवायचं नाही.
आणि काका ह्याच्यानंतर आता जे अग्नी अजूनपर्यंत प्रज्वलित आहे त्याच्यात आणखीन अजून काहीही गोष्टी टाकायच्या नाही? काही नाही, ते आपोआप ज्यावेळी शांत होईल अग्नी त्यावेळी ते नंतर मग तो जो काय विभूती आहे ती घरातल्या लोकांना लावा. त्याच्यानंतर अगदी उरली शिल्लक असेल तर झाडामध्ये ठेवले आहे. हे प्रत्येक स्वामी भक्ताला घरी करता यावं ह्याच्यात ॲक्च्युअल अवघड खूप आहे, पण मी ते सोपं करून ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पण शक्यतो स्वामी भक्तांना ते घरोघरी करता यावं हा एवढाच उद्देश आहे. असं 400-500 रुपये लागतात ह्याला, जास्त काही पैसे लागत नाही. तुम्ही हे करावे आणि त्याची अनुभूती तुम्ही घ्यावी असे मी प्रत्येक भक्ताला विनंती करतो. आणि त्या ऊर्जेचं त्याचे परिणाम जे काय आहे ते तुम्हाला जाणवेलच ते अर्थात. ह्याचा फायदा असा एवढा आहे की घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी येते. आणि असं ते अग्निहोत्राचं की ह्याचं जे काय आहे होमाचं महत्त्व खूप आहे. आणि हा होम तुम्ही शक्यतो पौर्णिमेला केला तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. म्हणून शक्यतो स्वामी भक्तांनी पौर्णिमेला करावं अशी इच्छा आहे. काका तुम्ही आम्हाला आज वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.